blessing on melancholy board by Sylvie Victor Rodriguez. Thanksgiving to Saint Jerome by Edward Fernandez. Thanksgiving to Saint Jerome by Austin Rosario and family. Thanksgiving to Saint Jerome by Simi O'Neill Gonsalves. Thanksgiving to Saint Jerome by Rupali Hilario D'Souza and family. Thanksgiving to Saint Jerome by Lina Lobo and family. Thanksgiving to Saint Jerome by Selvina Anil Gonsalves. For the soul of parents by Vincent D'Souza and family. For the blessing on children's education by Vanessa Rahul Teres. Thanksgiving to Saint Jerome by Sylvester D'Souza. For the soul of parents by Asunta D'Souza. Soul of Martin Teres by Rahul Martin Teres. For the blessing of Saint Jerome on business by Manisha Sunil Kohli. Soul of Dominic and Sarah Fernandez by Dr. V. Dunbar. Soul of Augustine Ubaldin by Dr. V. Dunbar. Soul of Armando Dunbar by Dr. V. Dunbar. Soul of Joseph and William Fernandez by Dr. V. Dunbar. Soul of Santan Michael Lopez by Michael Anthony and family. Special intention and for the good health of family members by Michael Anthony and family. Soul of Sabri Ammal by Arogya Swami and family. Thanksgiving to Saint Jerome by Velankani and Matthias. Soul of Carlo Cristo Fernandez by Jonita Roger Fernandez. For the special intention to Saint Jerome by Jonita Roger Fernandez. Soul of Maria and Peter Mendonça by children. Soul of Carmel Mendonça by Rafael Mendonça. Soul of Santan Michael Lopez by Joe Mendonça. Thanksgiving to Saint Jerome by Joe Mendonça. Thanksgiving to Saint Jerome by Saint Jerome Convent Sisters. Speedy recovery of Vincent De Silva by Sister Pramila. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपण सर्वजण आज पुन्हा एकदा संत जेरोमचा नोवेना करण्यासाठी, त्याची भक्ती करण्यासाठी
ही पवित्र निसाबळी अर्पण करत आहोत आणि ह्या प्रार्थनेमध्ये सहभाग घेत आहोत. संत जेरोम याने बायबलचा सखोल अभ्यास केला आणि देवाच्या वचनाची गूढ रहस्ये अगदी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आपणासमोर ठेवली. परंतु आज मानव इतका व्यस्त झालेला आहे, स्वतःच्या कामामध्ये मग्न झालेला आहे की त्याला देवाच्या शब्दाचा हळूहळू विसर पडत चालला आहे. हा देवाचा शब्द प्रत्येक मानवाला, प्रत्येक व्यक्तीला व्यवस्थितरित्या समजावा, त्यावरती आपल्याला मननचिंतन करता यावं आणि देवाच्या शब्दाच्या प्रकाशामध्ये जीवन जगून परमेश्वराच्या मार्गावरती आपल्याला चालता यावं. म्हणून आजच्या पवित्र निस्सामध्ये आपण विशेष प्रार्थना करूया. अनेक वेळेला आपण बायबल वाचतो, परमेश्वराचा शब्द ऐकतो, प्रवचन ऐकतो, परंतु त्याप्रमाणे वागत नाही. त्याबद्दल मनामध्ये दुःख धरूया, परमेश्वराची क्षमा मागूया आणि या पवित्र निस्सावळीमध्ये योग्य रीतीने सहभागी होण्यासाठी आपल्या मनाची तयारी करूया. आपले उत्तर आहे क्षमा कर देवा, क्षमा कर देवा, क्षमा कर देवा, क्षमा कर देवा. तुझ्या विरुद्ध पाप मी केले, पाप करूनी कविले तुझला. क्षमा कर देवा, क्षमा कर देवा, क्षमा कर देवा, क्षमा कर देवा. तुझ्या विरुद्ध पाप मी केले, पाप करूनी कविले तुझला. क्षमा कर देवा, क्षमा कर देवा, क्षमा कर देवा, क्षमा कर देवा. सदा विरुद्ध पाप मी केले, पाप करूनी कविले तुझला. क्षमा कर देवा, क्षमा कर देवा, क्षमा कर देवा, क्षमा कर देवा. सर्वसमर्थ परमेश्वरा, दया करून आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेभो. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ बापा, तुझ्या अमर्याद सामर्थ्याचे दर्शन घडते. तुझ्या प्रीतीच्या दानांचा आम्हावर सतत वर्षाव कर. तू अभिवचन दिलेल्या शाश्वत जीवनाकडे वेगाने वाटचाल करण्यास व तुझ्या राज्यातील आनंदात सहभागी होण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना मी तुझ्यावर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्वकाळ जिवंत राहणारा आणि राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. इयोब या पुस्तकातून घेतलेले आजचे वाचन. एक दिवस असा आला की त्या दिवशी देवपुत्र परमेश्वरापुढे येऊन उभे राहिले आणि त्याच्यामध्ये सैतानही आला. परमेश्वर सैतानाला म्हणाला, तू आता कोठून आलास? सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले, मी पृथ्वीवर इकडे तिकडे हिंडून फिरून आलो आहे. परमेश्वराने सैतानाला विचारले, माझा सेवक इयोब त्याच्याकडे तुझे लक्ष गेले होते काय? भूतलावर त्याच्या तोडीचा सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा आणि पापापासून दूर राहणारा असला दुसरा कोणी नाही. सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले की इयोब देवाचे भय काय फुकट बाळगतो? त्याचे घर आणि त्याचे सर्वस्व याभोवती तू कुंपण घालतो आहे ना? तू
त्याच्या हातात यश दिले पाहिना आणि त्याच्या देशात त्याचे धनवृद्धी पावत पाहिना. तू आपला हात पुढे करून त्याच्या सर्वस्वाला लावून तर पहा, म्हणजे तो तुझ्या तोंडावर तुझा अवेर करेल. परमेश्वर सैतानाला म्हणाला, पहा, त्याचे सर्वस्व तुझ्या हाती देतो, त्याला मात्र हात लावू नकोस. मग सैतान परमेश्वरासमोर निघून गेला. एक दिवस असे झाले की इयोबचे पुत्र आणि कन्या आपल्या ज्येष्ठ बंधूच्या घरी भोजन करत आणि द्राक्षरस पीत असता एका जासूदाने इयोबाकडे येऊन सांगितले. बैल नांगरीत होते आणि त्याच्याजवळ गाढवे चरत होत्या. तेव्हा शवाई लोक हल्ला करून त्यास घेऊन गेले. त्यांनी तलवारीच्या धारेने चाकराची कत्तल केली. हे तुला सांगायला मीच एकटा निभावून आलो आहे. तो हे सांगत आहे इतक्यात दुसऱ्या सासूजाने येऊन सांगितले. देवी अग्नीच्या आकाशातून वर्षाव झाला, त्याने मेंढरी आणि चाकर जवळ भस्म केले. हे तुला सांगाव्यास मीच एकटा निभावून आलो आहे. तो हे सांगत आहे इतक्यात आणखी एका जासूदाने येऊन सांगितले. तुझे पुत्र आणि कन्याही आपल्या ज्येष्ठ बंधूच्या घरी भोजन करत आणि द्राक्ष पीत होती. इतक्यात वाळवंटाकडून आलेल्या प्रचंड वाऱ्याच्या सोसाटाने त्या घराचे 4 कोपरे हादरले. त्यामुळे ते घर त्या तरुण मंडळीवर कोसळले आणि ती सगळी मरून गेली. हे तुला सांगायला मीच एकटा निभावून आलो आहे. तेव्हा इयोबाने उठून आपला झगा फाडला, आपल्या डोक्याचे मुंडन केले आणि जमिनीवर पालथे पडून देवाला दंडवत घातले. तो म्हणाला, मी मातेच्या उदरातून लग्न आलो आहे, तेथे पडत जाणार आहे. परमेश्वरात गेले आणि परमेश्वराने नेले. धन्य परमेश्वराचे नाव. या सर्व प्रसंगात इयोबाच्या हातून पाप झाले नाही आणि अनुचित कृत्य केल्याचा आरोप त्याने देवावरही केला नाही. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार.
प्रभु तुम्हाबरोबर असो. संत लूकच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. आपणामध्ये मोठा कोण, त्याविषयी शिष्यांमध्ये आपसात वाद सुरू झाला. येशूने त्यांच्या अंतःकरणातील विचार ओळखून एका बालकाला घेतले आणि त्यानं आपणाजवळ उभे केले. मग त्याने त्यांना म्हटले, जो कोणी या बालकाचा माझ्या नावाने स्वीकार करतो तो माझा स्वीकार करतो, आणि जो कोणी माझा स्वीकार करतो तो ज्याने मला पाठवले आहे त्याचा स्वीकार करतो. कारण तुम्हामध्ये जो कनिष्ठ आहे तो श्रेष्ठ आहे. योहानाने म्हटले, गुरुजी, आम्ही एका माणसाला तुमच्या नावाने भूते काढताना पाहिले, तेव्हा आम्ही त्याला मनाई केली, कारण तो आमच्या बरोबर तुम्हाला अनुसरत नाही. येशूने त्याला म्हटले, त्यांना मनाई करू नका, कारण जो तुम्हाला प्रतिकूल नाही तो तुम्हाला अनुकूल आहे. प्रभूचे हे शुभ वर्तमान. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, एकदा डाव्या हाताच्या 5 बोटामध्ये जोरदार भांडण जुंपलं. आणि भांडणाचा विषय काय होता की सर्वांमध्ये श्रेष्ठ कोण, सर्वांमध्ये मोठा कोण. पहिल्या प्रथम अंगठा उभा राहिला आणि तो म्हणाला, मी सर्वात श्रेष्ठ आहे, कारण बँकेमध्ये आणि कोणत्याही दुकानाच्या, हॉटेलच्या काउंटर वरती माझी गरज लागते पैशाची पुडकी मोजायला, बंडलं मोजायला. माझ्यामुळे धनुष्यामधून बाण सोडता येतो आणि म्हणूनच मी श्रेष्ठ आहे, म्हणूनच मी मोठा आहे. त्याचं हे विवेचन ऐकून त्याच्या बाजूचं दुसरं बोट उभं राहिलं आणि ते म्हणालं, मी सर्वात महत्वाचा आहे, मोठा आहे. कारण सर्व जग कसं माझ्या तालावर नाचतं. एखाद्याला मी हे म्हटलं की तो लगेच येतो. एखाद्याला मी चल पड इथून चालता हो म्हटलं की तो लगेच जातो. सर्व जग माझ्या तालावर चालतं आणि म्हणून मी मोठा आहे. इतक्यात तिसरं बोट उभं राहिलं आणि तो म्हणाला, नाही नाही, तुम्ही मोठे नाही, तुम्ही श्रेष्ठ नाही, तुम्ही महान नाही, तर मी सर्वात मोठा आहे. सर्वांनी ताठमानाने एकत्र उभे राहा. सगळ्यात उंच कोण आहे? मी आहे. तुम्ही सर्व माझ्यापेक्षा ठेंगणे आहात आणि म्हणून मी सर्वात महान आहे, मी सर्वात श्रेष्ठ आहे. त्याचं हे ऐकून त्याच्या बाजूचं चौथं बोट उभं राहिलं आणि ते म्हणालं, नाही, तुमच्यापेक्षा मी सर्वात महान आहे. कारण लग्नाच्या वेळी जी अंगठी घातली जाते प्रियकराची आणि प्रेयसीची, ती माझ्यावरती मी परिधान करतो. तुम्हाला अंगठ्या मिळतात, परंतु मावसा मावशी, काका काकी, मामा मामीच्या अंगठ्या मिळतात. मला मात्र ज्याच्याबरोबर कायमचा संसार करायचा असतो त्या माणसाची,
त्या पुरुषाची किंवा त्या तरुणीची अंगठी मला मिळत असते, म्हणून मी मोठा आहे. आता शेवटी कोण राहिलं? करंगडी उभी राहिली आणि सांगते मी सर्वात मोठी आहे, मी सर्वात महान आहे. तिथे हे शब्द ऐकताबरोबर चारी बोटं तिला फिदी हसू लागली आणि तिला म्हणाली, काय ग, तू कसली महान आणि तू कसली मोठी? नर्सरीमध्ये लहान पोरं तुझा कशासाठी उपयोग करतात सर्वांना ठाऊक आहे. तू कसली महान आणि तू कसली मोठी? तुला नाही रंगरूप एवढीशी मिळत नाही, तू महान कशी काय असू शकते? आणि करंगडी म्हणाली, होय, मी मोठी आहे, मी महान आहे. आपले दोन्ही हात जोडा आणि संत जेरोमच्या पुतळ्यासमोर उभे राहा. पहिली कोण? मी. तुम्ही देवळाच्या बाहेर बसणारे, मागच्या बाकावर बसणारे, आणि म्हणून मी सर्वात मोठी, मी सर्वात महान आहे. आणि अशा प्रकारे श्रेष्ठत्वाच्या आणि महानतेच्या त्या विषयावरून त्यांच्यामध्ये जोरदार भांडण झुंपलं आणि ते भांडण इतकं विकोपानं गेलं की त्या संपूर्ण डाव्या हाताची शक्ती नष्ट झाली. हे भांडण आणि हा कोलाहल ऐकून उजवा हात त्या डाव्या हाताला मशवरा देत म्हणाला, अरे माझ्या भावांनो, कशासाठी भांडता तुम्ही? हे काय चाललंय तुमचं? आणि भांडून भांडून तुमची शक्ती खल्लास झाली, हेही तुमच्या लक्षात येत नाही का? अहो, लक्षात घ्या, जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती. आम्ही देखील 5 व्यक्ती आहोत, पण कधीही एकमेकाशी भांडत नाही. आम्ही आमचे दोष स्वीकारतो, एकामेकांना क्षमा करतो, एकत्र राहतो आणि त्याच्यामुळे आम्ही एक मूड बनवतो आणि शत्रू आमच्यापुढे टिकू शकत नाही. पण तुम्ही मात्र भांडता, तुम्हाला साधी चापून सुद्धा मारता येत नाही. आम्ही मात्र शत्रूला ठोशाने मागे हटवतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, गोष्ट अत्यंत साधी आणि सोपी आहे आणि ज्या लेखकाने ही लिहिलेली आहे त्या लेखकाला सुंदर काही आपल्या समाजाला आज संदेश द्यायचा आहे. होय माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, या गोष्टीमध्ये फार मोठा मतितार्थ दडलेला आहे. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आणि जेवढी भांडणं करू आपण तेवढे आपण खल्लास होत जाऊ. परंतु ज्या वेळेला आपण एकत्र येऊ त्यावेळेला आपण काहीतरी बांधू शकू. परंतु ज्या वेळेला आपण भांडणं करत राहू, हेवेदावे करत राहू, त्यावेळेला आपण कधीही काही बांधू शकणार नाही. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, श्रेष्ठ परमेश्वरासमोर कोणी नाही. या जगामध्ये महान, मोठा, श्रेष्ठ आणि पवित्र केवळ आणि केवळ परमेश्वर आहे. येशू ख्रिस्ताचे 12 शिष्य होते आणि आजच्या शुभवर्तमानामध्ये त्यांच्यामध्ये ही चर्चा चालली होती, सर्वात श्रेष्ठ कोण, सर्वात मोठा कोण, परमेश्वराच्या उजवीकडे कोण बसणार, सर्वात त्याला मोठा अधिकार कोणाला मिळणार आपल्या 12 शिष्यांमध्ये. ही चर्चा चालली होती आणि ही चर्चा येशूने ऐकली आणि त्याने एका छोट्या बाळाला आपल्याकडे घेतलं आणि शिष्यांना संदेश दिला, जोपर्यंत तुम्ही पृथ्वीवरती लहान होत नाही, नम्र होत नाही, जोपर्यंत ह्या बालकासारखे तुम्ही लहान होत नाही, नम्र होत नाही, तोपर्यंत तुम्हाला स्वर्गाच्या राज्यामध्ये मोठा म्हणलं जाणार नाही, श्रेष्ठ गणलं जाणार नाही. हा सुंदर संदेश आजचं शुभवर्तमान आपल्याला देतं. होय माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, कदाचित आपल्याकडे भरपूर प्रॉपर्टी, मालमत्ता, संपत्ती असेल, कदाचित आपलं शिक्षण उच्च दर्जाचं झालं असेल, कदाचित आपल्याकडे गाडी बंगला असेल, कदाचित आपल्याकडे चांगलं सौंदर्य असेल, देखणेपणा असेल, कदाचित आपल्याकडे भरपूर शक्ती, सामर्थ्य असेल, आपण बलिष्ठ असू, आपल्याला समाजामध्ये मान असेल, तरी सुद्धा परमेश्वरासमोर आपण नम्र होणं गरजेचं आहे. परमेश्वरासमोर आपण श्रेष्ठ बनू शकत नाही. परमेश्वरासमोर ज्यावेळेला आपण लहान बालकासारखे बनतो त्यावेळेला आपण उंच केले जातो, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. आजच्या पवित्र मिसामध्ये आणि या नवीन प्रार्थनेमध्ये सहभागी होत असताना लहान बालकाप्रमाणे आपल्याला नम्र होता यावं, आपल्याला नम्र होऊन देवाच्या राज्यामध्ये
मध्ये प्रवेश करता यावा म्हणून आजच्या पवित्र दिवसात परमेश्वराची संत जरोमची कृपा मागूया. आमेन. बंधू भगिनींनो, माझं तुमचे बलिदान सर्व समर्थ परमेश्वर विद्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे दयाळू परमेश्वर, आमच्या समर्पणाचा स्वीकार कर आणि त्याच्याद्वारे आम्हाला तुझ्या कृपेचा वर्षाव कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभु तुम्हा बरोबर असो. तुमच्या अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र विद्या सर्वसमर्थ सनातन परमेश्वर, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे हे योग्य व तारणदायक आहे. त्याच्याद्वारे तू सर्व सृष्टीची पुनर्निर्मिती केलीस. त्याच्या संपन्नतेमध्ये आम्हा सर्वांना भागीदार केलीस. तो ईश्वर असूनही त्याने आपल्या ईश्वरी वैभवाचा त्याग केला. क्रुसावर आपले रक्त सांडून त्याने जगाला शांती दिली. म्हणूनच सर्व सृष्टीत त्याला सर्वश्रेष्ठ गणण्यात आले. त्याची भक्ती करणाऱ्यांसाठी तो शाश्वत जीवनाचा झरा बनला आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील दूतांच्या सर्व गायकवृंदाच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझा गौरव गातो. You are indeed holy, O Lord, the fount of all holiness. Make holy, therefore, these gifts, we pray, by sending down your Spirit upon them like a dew fall, so that they may become for us the body and blood of our Lord Jesus Christ. At the time he was betrayed and entered willingly into his passion, he took bread and, giving thanks, broke it and gave it to his disciples, saying, "Take this, all of you, and eat of it. But this is my body which will be given up for you."
In a similar way, when supper was ended, he took the chalice, and once more giving thanks, he gave it to his disciples, saying, "Take this, all of you, and drink from it. For this is the chalice of my blood, the blood of the new and eternal covenant, which will be poured out for you and for many, for the forgiveness of sins. Do this in memory of me." Let us proclaim the mystery of faith. Save us, Savior of the world, for by your cross and resurrection, you have set us free. Therefore, as we celebrate the memorial of his death and resurrection, we offer you, Lord, the bread of life and the chalice of salvation, giving thanks that you have made us worthy to be in your presence and minister to you. Humbly we pray that partaking of the body and blood of Christ may be gathered into one by the Holy Spirit. Remember, Lord, your church spread throughout the world, and bring her to the fullness of charity together with Francis our Pope and Oswald our Bishop and all the clergy. Remember also our brothers and sisters who have fallen asleep in the hope of the resurrection, and all who have died in your mercy, welcome them with the light of your face. Have mercy on us all, we pray, that with the Blessed Virgin Mary, Mother of God, with the blessed apostles and all the saints who have pleased you throughout the ages, we may merit to be called to eternal life, and may praise and glorify you through your Son, Jesus Christ. Through him, with him, in him, in the unity of the Holy Spirit, all glory and honor is yours, Almighty Father, forever and ever. Amen. As the Savior's command and formed by divine teaching, we dare to say, Our Father, who art in heaven, hallowed be thy name. Thy kingdom come, thy will be done, on earth as in heaven. Give us this day our daily bread. Forgive us our trespasses, as we forgive those who trespass against us. Lead us not into temptation, but deliver us from evil. Deliver us, Lord, we pray, from every evil. Graciously grant peace in our days, that by the help of your mercy, may we always free from sin and safe from all distress, as we await the blessed hope and the coming of our Savior, Jesus Christ. Lord Jesus Christ said to your apostles, "Peace I leave you, my peace I give you. Look on us and on the faith of your church, and graciously grant her peace and unity in accordance with your will, who live and reign forever and ever." Amen. Peace of the Lord be with you always. Let us offer each other the sign of peace. Lamb of God, we take away the sins of the world. Lamb of God, who take away the sins of the world, have mercy on us. Lamb of God, who take away the sins of the world, grant us peace. Behold the Lamb of God, behold who takes away the sins of the world. Blessed are those who are to the supper of the Lamb. Lord, I am not worthy that you should enter into my room, but only say a word and my soul shall be healed. येशू माझा देव ख्रिस्त माझा गुरु येशू माझा देव ख्रिस्त माझा गुरु देवनी उजाडी अंतरंग माझे देवनी उजाडी अंतरंग माझे येशू माझा देव ख्रिस्त माझा गुरु येशू माझा देव ख्रिस्त माझा
Let us pray. May this heavenly mystery, O Lord, restore us in mind and body, that we may be co-heirs in glory with Christ, to whose suffering we are united whenever we proclaim his death, who lives and reigns forever and ever. Amen. संत जेरोमचा नवेना. सुरुवातीची प्रार्थना सर्वांनी एकत्र. हे संत जेरोम, आमच्या धर्मग्रामाच्या आश्रयात तुझे स्तुतिगान करण्यासाठी आणि तुझ्या अलौकिक सणाची आमची आध्यात्मिक तयारी करण्यासाठी दृढ विश्वासाने तुझ्या चरणी आज आम्ही एकत्र जमलो आहोत. हे संत जेरोम, देऊळ मातेच्या महान संता, अनेक पवित्र पुस्तके अभ्यास कर त्याचा तू एक पवित्र ग्रंथ तयार केला. तसे तुझ्या धर्मग्रामातील विखुरलेल्या लोकांना एकत्र कर, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त जगाचा मेंढपाळ आहे, तसंच तू आमच्याही धर्मग्रामाचा मेंढपाळ आहे याची आम्हाला जाणीव होऊ दे, जेणेकरून आमची आध्यात्मिक तयारी होईल. हे संत जेरोम, आमच्या आश्रयदात्या तुझ्यापाशी विश्वासाने आलेल्या आजारांना व दुःखितांना आनंदित कर, तसेच सर्व अनिष्टापासून आमचे रक्षण कर. आम्हाला मानसिक आणि शारीरिक आरोग्य लाभावे म्हणून आमच्यासाठी येशू जवळ विनंती कर. दिवसेंदिवस आमचा ख्रिस्ती विश्वास मजबूत होण्यासाठी व ख्रिस्त सभेशी एकनिष्ठ राहण्यास आमच्यासाठी प्रार्थना कर. हे सर्वशक्तिमान दयाळू बाबा, तू संत जेरोमला एका असामान्य धर्मगुरूचा अवतार दिलास. त्याच्या उपदेशाद्वारे तारणाची रहस्य आम्हाला प्रकट केली. आम्ही एकमेकांवरती प्रेम करावे व येशूच्या आदेशाप्रमाणे वागावे अशी आम्हाला शक्ती मिळावी म्हणून हे दयावंत परमेश्वरा, धर्मगुरूला आवश्यक असलेल्या बुद्धिमत्ता, पावित्र्य, चारित्र्य, उपकार बुद्धी, वन्य भाषांचं ज्ञान, उत्साह व आध्यात्मिक कार्य करण्याची कळकळ या सर्व सद्गुणांनी संपन्न करून तू संत जेरोमला घडविलेस. त्याच्या उदाहरणाने व प्रार्थनेद्वारे आम्हाला आमच्या बंधुभगिनींवरती निस्वार्थीपणे प्रेम करता यावे व इतरांना आमच्या चांगल्या वर्तनाने ख्रिस्ताचा प्रकाश देता यावा, की त्याद्वारे तुझा गौरव होईल म्हणून हे दयावंत देवा, संत जेरोमने पवित्र बायबलचा सखोल अभ्यास केला, देवाच्या शब्दावर मनन चिंतन केले व ख्रिस्ताच्या तारणाची गूढ रहस्ये लोकांना साध्या व सोप्या भाषेमध्ये उघड केली. तसेच त्याने प्रायश्चित्त, प्रार्थना व त्याग करून पावित्र्य कमाविले. आम्ही सुद्धा पवित्र बायबलचे नेहमी वाचन करावे, त्यावर मनन व चिंतन करून देवाच्या वचनाप्रमाणे वागावे म्हणून हे दयाने दे. संत जेरोमला दीनदुबळ्यांची, दुःखितांची दुःखे दूर करण्यासाठी, आजारांचे आजार बरे करण्यासाठी शक्ती दिलीस. त्याच्या पायाशी आज आम्ही श्रद्धापूर्ण अंतःकरणाने जमलो आहोत. शारीरिक व मानसिक आजार, पापबुद्धी, ऐहिक विवंचना, दारिद्र्य व चिंता यापासून आमचे रक्षण व्हावे. तसेच आमच्या धर्मग्रामात व शेजाऱ्यात बंधुभाव, शांती व सौख्य नांदून आम्ही तुझ्या अधिक जवळ यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे सर्वशक्तिमान सनातन परमेश्वरा, आम्ही प्रार्थनापूर्वक अंतःकरणाने संत जेरोमची भक्ती करतो. त्याच्या ज्ञानाचा प्रकाश आम्हाला मिळावा व त्याच्याप्रमाणे बायबलचे वाचन करण्यास व त्याप्रमाणे वागण्यास आम्हाला स्फूर्ती मिळावी अशी प्रार्थना तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याद्वारे करतो. आमेन. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझी इच्छेप्रमाणे हो.
पिता पुत्र आणि पवित्र आत्मा याच गौरव असो. हे संत जेरोम, प्रभु तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. जा ख्रिस्ताच्या शांतीने परमेश्वर पित्याच्या आज्ञा पाळण्यासाठी तुम्हास पाठविण्यात येत आहे. प्रणाम